पवार कधी काय करतील याचा अंदाज कोणालाही लागत नसतो. म्हणूनच राजकीय डावपेचात पवारांना भीष्म पितामह म्हटलं जातं. कारण कुणालाच अपेक्षा किंवा अंदाज लागत नाही असा डाव पवार सहज खेळून जातात. आताही पवारांनी असाच काहीसा डाव खेळलाय. सगळे विरोधक वाढलेली महागाई आणि अपुरा इंधन पुरवठा यावरून मोदी सरकारवर तुटून पडलेले असताना, मोदी सरकारच्या परदेश नीतीवर कडकडून टीका करत असताना, मोदींवर थेट जोरदार हल्लाबोल चढवत असताना पवारांनी मात्र मोदींचं कौतुक केलंय. मोदी परदेशात देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत असं पवार म्हणाल्यानं सगळेच अचंबित झालेत. पवारांच्या मताशी संजय राऊत मात्र सहमत नाहीत. आता पवार मोदी प्रेमात मविया कशी हर्ट झालीये पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीमध्ये एक नवीन वैचारिक मतभेद उफाळून आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशातील कामगिरीचं आणि भारताची प्रतिष्ठा जपण्याच्या प्रयत्नांचं उघडपणे कौतुक केलंय. मात्र पवारांच्या या भूमिकेशी महाविकास आघाडीतील त्यांचे प्रमुख सहकारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर असहमती दर्शवली. एकाच राजकीय आघाडीतील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रीय मुद्द्यावर झालेल्या या मतभिन्नतेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी परराष्ट्र धोरण आणि देशाची जागतिक प्रतिमा यावर सविस्तर भाष्य केलंय. पवारांनी स्पष्ट केलंय, देशांतर्गत राजकारणात संविधानाच्या रक्षणाच्या मुद्द्यावर आणि सरकारच्या आर्थिक धोरणांवर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षासोबत तीव्र मतभेद आहेत. ते भविष्यातही कायम राहतील. मात्र जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व जागतिक मंचावर करण्याचा प्रश्न येतो तेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचं आणि ती जपण्याचं काम चोखपणे बजावतायत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचा हवाला देत शरद पवारांनी भूतकाळातील उदाहरणं दिली आहेत. त्यांनी सांगितलं की भारताचे परराष्ट्र धोरण हे नेहमीच पक्षातील आणि देशहिताला प्राधान्य देणारं राहिलंय. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही विरोधी पक्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. जेव्हा देशाचा पंतप्रधान परदेशात जातो तेव्हा एका विशिष्ट पक्षाचा नसून संपूर्ण 140 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे तिथे देशाची पत वाढवणं हे प्रत्येक पंतप्रधानाचं कर्तव्य असतं आणि मोदी ते कर्तव्य पार पाडतायत असं मत पवारांनी मांडलंय. राजकीय मतभेद हे देशाच्या सीमेच्या आतच मर्यादित राहिले पाहिजेत आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर देशानं एकसंध राहिलं पाहिजे अशी पवारांची ज्येष्ठ आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून भूमिका आहे. शरद पवारांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना यावर तीव्र आक्षेप घेतलाय. राऊत यांनी शरद पवारांच्या ज्येष्ठतेचा आणि अनुभवाचा आदर राखत असतानाच त्यांच्या या भूमिकेशी आपण आणि आपला पक्ष अजिबात सहमत नसल्याचं स्पष्ट केलंय. राऊत यांच्या मते पंतप्रधानांचे परदेश दौरे आणि त्यांना मिळणारं सर्वोच्च नागरी सन्मान किंवा पुरस्कार हे देशातील ज्वलंत समस्यांवर पडदा टाकू शकत नाही. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवताना सांगितलंय की एका बाजूला पंतप्रधान मोदींना परदेशी सरकारांकडून विविध पुरस्कार मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशातील सामान्य जनता, शेतकरी आणि तरुण वर्ग महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे हुरपुळून निघतोय. देशाच्या सीमा सुरक्षित नसताना आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चिंतेचा विषय बनलेली असताना केवळ परदेशातील लोकप्रियतेच्या जोरावर सरकारचं मूल्यमापन करता येणार नाही. राऊत यांनी अत्यंत खोचक टोला लगावत म्हटलंय की ज्या वेगाने पंतप्रधान परदेशातून पुरस्कार गोळा करतायत ते पाहता ते लवकरच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचं शतक पूर्ण करतील. परंतु या पुरस्कारांमुळे देशातील गरीब जनतेच्या किंवा बेरोजगार तरुणांच्या आयुष्यात काय बदल होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. विरोधी पक्ष म्हणून केवळ अंतर्गतच नव्हे तर सरकारच्या परराष्ट्र धोरणातील अपयशावरही बोट ठेवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं राऊत यांनी ठासून सांगितलंय. एकाच राजकीय आघाडीत राहूनही देशाच्या पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर दोन सर्वोच्च नेत्यांनी घेतलेली विरोधी भूमिका महाविकास आघाडीच्या अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते. शरद पवारांची राजकीय शैली ही नेहमीच मवाळ, सर्वसमावेशक आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर सरकारला परिपक्व पाठिंबा देणारी राहिली. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना सुरुवातीपासूनच मोदी सरकारवर अत्यंत आक्रमक आणि थेट प्रहार करणारी ओळखली जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते या दोन नेत्यांमधील वक्तव्यांमुळे विरोधकांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकवाक्यता नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय. भाजप आणि सत्ताधारी पक्षानं या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडे देशाच्या प्रगतीबाबत आणि परराष्ट्र धोरणाबाबत कोणतीही स्पष्ट दृष्टी नाही. हेच यातून सिद्ध होतं असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय.
जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे स्पष्ट केलंय की पवारांचं विधान हे केवळ देशाच्या पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेशी जोडलेलं होतं आणि त्याचा महाराष्ट्राच्या स्थानिक राजकीय समीकरणांशी किंवा आघाडीच्या एकसंधतेशी कोणताही संबंध नाही, तरीही संजय राऊतांची आक्रमक भूमिका हे दर्शवते की आगामी काळात विरोधी पक्षांमध्ये अशा सैद्धांतिक मुद्द्यांवर मतभेद आणि अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.